विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत BA प्रथम वर्ष राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रातील TSC पॉलिटिकल सायन्स 2 क्रमांकाचा जो अभ्यासक्रम भारतीय संविधान आणि शासन किंवा सरकार याबाबत आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत राज्यशास्त्र विषयासाठी हा जो पेपर भारतीय संविधान आणि शासन अर्थात सरकार याबाबतची माहिती आपण बघणार आहोत. ती अतिशय महत्त्वाची आहे. हा पेपर जेव्हा विद्यार्थी अभ्यासतील त्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः राज्यशास्त्राव्यतिरिक्त सुद्धा विद्यार्थी या विषयाचं ज्ञानार्जन करण्यासाठी उत्सुक असतात. या विषयाचा मुख्य गाभा हा भारताने जे संविधान स्वीकारलेलं आहे त्या संविधानातून ज्या शासनाची निर्मिती करण्यात आलेली आहे याची चर्चा आपण करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, भारताने जे संविधान अंमलात आणलं तो दिवस 26 जानेवारी 1950 हा दिवस गणला जातो. 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताने जे संविधान स्वीकृत केलेलं आहे आणि या संविधानानुसार संपूर्ण देशाची शासन यंत्रणा या संविधानानुसार चालवली जाते. प्रश्न असा निर्माण होतो की हे संविधान मुद्दाम म्हणून स्वीकारलेलं आहे की या संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. याचा आढावा घेत असताना संविधानाच्या ऐतिहासिक मागोवा बाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये
जागरूकता निर्माण करण्याचं काम आपण केलं पाहिजे. मग संविधानाची जी निर्मिती भारतामध्ये झालेली आहे, हे संविधान कशा स्वरूपाचं आहे? या संविधानामध्ये कोणकोणत्या बाबी स्वीकृत केलेल्या आहेत? अशा या संविधानात जे घटक येतात, जे बाजू येतात, त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जे संविधान आपण स्वीकारत आहोत, जे संविधान आपण निर्माण करत आहोत, हे संविधान निर्माते कशा पद्धतीने कामकाज केलेले आहेत याची सुद्धा माहिती बघणं गरजेचं आहे. भारतामध्ये संविधान स्वीकारण्याची जी वेळ आली होती ती का आली? त्या वेळेचा विचार केला तर हे संविधान खऱ्या अर्थाने निर्मित संविधान आहे. मुद्दामहून भारताने संविधान निर्माण केलेलं आहे. या संविधानात ज्या वेगवेगळ्या बाबींचा समावेश केलेला आहे ते भारताच्या ऐक्यासाठी, भारतातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, भारतातील नागरिकांमध्ये प्रेम, वात्सल्य ही भावना निर्माण होण्यासाठी आणि भारत ज्या संविधानाची स्वीकारना करतो त्या संविधानाने जगाला दाखवून दिलेलं आहे की समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्वावर आम्ही भारतीय संविधान निर्माण केलेलं आहे. त्या संविधानामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, प्रकरणं आहेत, बहुसंख्य असे कलम आहेत